एकाच मंदिरात 3 शिवपिंडी याआधी तुम्ही कधी पाहिल्यात का? चला बघूयात वाईतील त्रिशूलेश्वर मंदिर आणि त्यामागे दडलेली एक कथा. वाईतील काही मंदिरांची बांधणी करताना स्कंदपुराणातील कृष्ण महात्म्याचा संदर्भ घेतल्याचे प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे शिखर इतर मंदिरांपेक्षा थोडे वेगळे आहे. जुनेगच्ची बांधकामातील एकावर एक असे 5 वर्तुळाकार थर आहेत आणि उमलत असलेल्या कमळातून आमलक बाहेर आलेला दिसतो. मंदिराच्या दर्शनी भागात 3 कमानी आहेत. प्रवेशद्वारावर गणेशपट्टी व उंबऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण कीर्तिमुख आहे. कथेमधील वर्णनानुसार ब्रह्मदेवाने मांडलेल्या यज्ञामध्ये बाधा आणण्यासाठी एका असुराने या यज्ञावर हल्ला केला आणि तो थोपून धरण्यासाठी शिव आणि विष्णू पुढे सरसावले. एका नियोजित ठिकाणावरून शिवाने आपले त्रिशूळ या असुराच्या दिशेने सोडले. हे त्रिशूळ ज्या ठिकाणावरून सोडले ते ठिकाण म्हणजे त्रिशूळेश्वर. याच त्रिशूळाचे प्रतीक म्हणून या मंदिरात 3 शाळुंका आहेत. मागच्या बाजूला असलेल्या देवळीमध्ये पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते. त्रिशूलेश्वराचे स्थान स्वयंभू मानले जाते. मंदिरासमोर एक छोटा नंदी आहे आणि त्या बाजूच्या खडकावर गणपतीच्या आकृत्या आहेत. यावरूनच याला रविधुंडी घाट असे देखील म्हणले जाते. त्याच्या मागे काही पायऱ्या चढून गेल्यावर नरसोबाचा पार किंवा छत्री आहे. त्यामध्ये एका बाजूला हनुमानाची मूर्ती आहे तर पश्चिमाभिमुख नरसिंहाची चतुर्भुज मूर्ती असून नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहेत. धर्मपुरी घाटावर असणाऱ्या या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सुमित्रा एक्सप्लोर्स वाईला फॉलो करा. धन्यवाद.